नमस्कार, मी ओमकार. शासनाचं एक परिपत्रक आलंय 25 तारखेला. काल रात्री उशिरा परिपत्रक आलंय आणि त्यात असं लिहिलं आहे की अन्न व औषध प्रशासन संवर्गासाठी 29 जुलै 2025ला ज्या निरीक्षकांच्या परीक्षा झालेल्या होत्या याबाबत काही सोशल मीडियामधून तक्रारी आल्या. त्याबद्दल मग आम्ही मुंबईच्या क्राईम ब्रांचला अप्रोच झालो आणि आता यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पुणे मुंबई यांच्या लोकसेवा आयोगास प्राथमिक चौकशी अहवाल सादर केलेला आहे. महाराष्ट्र MPSCला सादर केलेला आहे आणि गुन्हे अन्वेषण शाखेने सादर केलेल्या अहवालानुसार एकाच उमेदवारास प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याला लाभ झाल्याचं चौकशीत दिसून येत आहे असा निष्कर्ष काढलाय. थोडक्यात काय, MPSCचा फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनचा पेपर फुटला हे मान्य झालं. माझ्यासोबत मूळ तक्रारदार आहेत. नमस्कार. नमस्कार. आज कॉलर टाईट दिसते तुमची. तुमच्यामुळं टाईट झाली आमची. काय झालं? तुम्ही आमची कव्हर केली, आमचा मुद्दा सगळ्या महाराष्ट्रासमोर सांगितला, पोचवला आम्हाला सगळ्यांसमोर की आमच्या व्यथा काय आहेत त्या तुम्ही सांगितल्या. बरं, काय झालं होतं नक्की? आमच्या ड्रग इन्स्पेक्टर जो MPSCने एक्झाम घेतली होती तर बोला 22 मार्चला जो पेपर होता तो 20 मार्चला काही विद्यार्थ्यांना मिळाला होता आणि तो बाय हँड दिलेला आहे, तो व्हॉट्सअपवर याच्यावर दिलेला नाही. मग त्याच्या प्रिंट किती जणांपर्यंत, आता हे सांगता 1 जणांपर्यंतच, तसं नाही. त्या एका विद्यार्थ्याला कोणाकडून मिळाला, त्या विद्यार्थ्याने कोणाकडे दिला, नंतर अजून ज्या क्लासवाल्याचं नाव आलंय कौटिल्य काहीतरी, तर त्याने कोणाकोणाला दिलं, त्याच्यापर्यंत कुठून आला, हे MPSCच्या आतपर्यंत धागेदोरे जाते. यांची CIDने चौकशी केली का त्याचा रिपोर्ट बाहेर यायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर जर चौकशी केली असेल, यांचे CDR सगळ्यांचे मोबाईल फॉरेन्सिक करायला पाहिजे, CDR बाहेर आणण्यात यावे, याची साखळी जी ती पूर्ण महाराष्ट्राला कळण्यात यावी. हे जे MPSCने घाई गडबडीत काल नोटिफिकेशन दिलंय की पेपर फुटला आणि एकच जणाकडे झालं रे एक्झाम, हे गाजर दिलेलं आहे त्यांनी आम्हाला. MPSC त्यामुळे तुम्हाला वाचून दाखवलं की MPSCने क्लिअर म्हटलंय की संबंधित पेपर प्रश्नसंच हा लीक झाला, तो बाहेर आला, पण तो एकाकडेच आला असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक्झॅक्टली मला सुरुवातीपासून ह्याची थोडी क्रोनॉलॉजी याच्यासाठी सांग. मला आठवतं आपण इंटरव्ह्यू केलेला होता, पण एक रिकरेक्ट करायचं म्हणून सांग आणि मग मी बाकी सगळ्यांकडे येतो, कारण बरीच मंडळी तिथे ते समजून घ्यायचं की कोणत्या दिवशी काय घडलं आणि कशा पद्धतीने पेपर फुटला. ओके. 22 मार्चला पेपर होता, 20 मार्चला काही विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. बरं. त्यानंतर 12 जूनला आयोगाने कट ऑफ लिस्ट लावली कॅटेगरी वाईज. त्यामध्ये 506 विद्यार्थ्यांचे नाव होते, पण त्यांचे मार्क्स नव्हते. बरं. आणि मग आम्ही त्याच्यानंतर 21-20 जुलैला व्हिडिओ बनवला की बाबा कोणत्या बेसिसवर त्यांना इंटरव्ह्यूला सिलेक्ट केलं, की त्यांचे जर मार्क्स नाही सांगितले म्हणल्यावर आम्ही परीक्षा दिली, आमचे पण नाही आजपर्यंत नाही सांगितले आमचे मार्क्स नाही सांगितले. हा. बरं. आणि त्यानंतर मग 21 जुलैला गौरव पाटीलने मेल केला होता आयोगाला आणि FDAला की पेपर फुटलाय, त्याचे पुरावे अपलोड केले. तर आयोगाकडून काहीच रिस्पॉन्स नाही आला. FDA मधून तुकाराम मुंडे सरांच्या ऑफिस मधून आला, 24 तारखेला तुम्ही समक्ष या आणि पुरावे द्या. मग मी 23 तारखेला पुन्हा FDAला मेल केला होता, त्यांनी मला पण 24ला बोलावलं होतं. आम्ही FDA मध्ये तक्रार दिली, जे पुरावे दिले तेच पुरावे आम्ही नंतर MPSC आयोगात स्वतः फिजिकली जाऊन दिले. आणि त्यानंतरचे 4-5 दिवस MPSC आयोगाने मान्यच केलं नाही की त्यांच्याकडे काही तक्रार आली. उलट अध्यक्ष सचिव यांनी ऑन कॅमेरा स्टेटमेंट दिले की ऋषिकेश गांगर्डे नापास झाला, त्याला री एक्झाम पाहिजे म्हणून तो खोटे आरोप करतोय, आयोगाची बदनामी करतोय, आम्ही त्याच्या मानहानीचा गुन्हा दाखल करू. पण आता आरोप खरा निघलाय, तर मग आता माझी बदनामी त्यांनी केली, त्यांच्या मानहानीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे का? त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. काय केलं पाहिजे? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिक जबाबदारी स्वीकारून. कारण आज समजा मी त्या डिप्रेशन मध्ये जाऊन जर मी माझ्या जीवाचं काही केलं असतं तर आयोगाचे अध्यक्ष सचिवच जबाबदार असते त्याला. त्यांनी चौकशी न करता डायरेक्ट खोटे आरोप लावले होते. निदान मी चौकशी करतोय त्याची तुम्ही चौकशी करा. मी तुम्हाला समजा सांगतोय की तक्रार करतोय, तर तुम्ही चौकशी करायला सोडून तुम्ही मला धमकावताय. तो आधी जो पाटील कोण होता कंप्लेंट, त्याची पण कंप्लेंट माघारी घ्यायला लावली. ती काहीतरी त्याला सांगायला लावलं की त्याने जस्ट टाइमपास म्हणून ते टाकलेलं सोशल मीडियावरती, आणि त्याच्यात नाव बदल होतं, साईन बदल होत्या आणि त्याच्यावर पण दबाव आणलेला होता, त्याचे त्याला मागे घ्यायला लावली त्याला. आणि नंतर मग रोहितदादा पवार त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, तर त्यांनी तिथं खोटं ठरवायला त्यांनी माघार घेतली. तर मी पुन्हा व्हिडिओ करून सांगितलं की मी माघार घेतलेली नाहीये. बरोबर. मला आठवतं की ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी आपण तेव्हा इंटरव्ह्यू केला. बरं, वकील साहेब पण येतात. स्वागत तुमचं. पण कायदेशीर पातळीवरती नक्की कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कन्सिडर कराव्या लागल्या असं दिसतंय? कारण
तपासात आता हे क्लिअर झालं, म्हणजे आता हे आयोगच मान्य करतो ना की तपासात डीसीपींना सापडलं की पेपर लीक झाला होता. आता ह्यामध्ये काय झालंय, जो पेपर लीक झाला त्यांचं म्हणणं येतं का एकाच जणाकडे पेपर होता. बरं, पण आता हा पेपर जर लीक झालाय तर हा एमपीसी आयोगातूनच कोणाच्या तरी मार्फत हा पेपर इंटरनल लिंक आहे. इंटरनल लिंक असणार, कोणीतरी याच्यात तिथून सिस्टम मधलाच एखादा कोणीतरी व्यक्ती याच्यात असेल, तर तिथपासनं कोण कोण आहे याची जबाबदारी त्यांनी एमपीसी आयोगाने घेतली पाहिजे आणि त्याचंही नाव एमपीसी आयोगाने डिक्लेअर केलं पाहिजे. हा पेपर कोणाच्या मार्फत फुटलेला आहे त्याचाही राजीनामा या ठिकाणी झाला. पण पेपर बाय हँड दिला होता, पेपर बाय हँड आलेला आहे असं प्रिंट, ते एक्झॅक्टली आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत की बाबा कसं आहे. आणि पेपर बाय हँड आलेला होता, त्याच्यानंतर ते व्हॉट्सअपमध्ये त्याचे प्रिंटआउट आलं, सगळ्यांना फोटो गेले त्याचे, आणि याच्यातले बरेच जण जे काही परीक्षार्थी होते त्यातल्या बरेच जणांना याचा फायदा झालेला आहे. फायदा झाला. बरोबर, वकील होते. पेपर कोणी कोणी दिला होता आणि तरी परत एक्झाम द्यायची इथे कोणाला, कोण कोण आहे? तुम्ही दिला होता पेपर? बरं, ठीक आहे. किती वेळा अभ्यास केलाय? तर सगळे विद्यार्थी जे आहेत ते जवळपास 10 वर्षापासून अभ्यास करतात, कारण की 2016ला एक्झाम आली होती. त्याच्यानंतर 2016 नंतर आता निघाला जागा म्हणून तर हा पेपर फोडला. यांना अरे लक्षात आले की बापरे. इथं कोणी लक्ष देणार नाहीये, आपण इकडलं इकडे सगळं फोडून टाकावं. पण हे सगळा प्रकार पूर्ण बाहेर आलाय. आता ह्याच्यामध्ये सगळे धागेदोरे आले पाहिजेत, कारण की हे फक्त काही एकापुरतं मर्यादित नाहीये. मग काय एकट्यासाठी एवढी मोठी सिस्टीम पेपर फोडेल का बरं? सरळ सरळ आहे ना की कोणीतरी प्रचंड लोक ह्याच्यात आहेत, 40-50 लोक असू शकतात. बरोबर, हे सगळे बाहेर आले. नाही मग माझं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हे तर क्लिअर दिसतंय आता की काहीतरी ऑर्गनाइज वे मध्ये घडलंय, ओव्हरनाईट घडलेलं नाही. 100% ऑर्गनाइज वे मध्ये. ऑर्गनाइज जर ऑर्गनाइज वे मध्ये आहे तर मग बऱ्याच जणांचे हात आहेत. खूप जणांच्या हातात. संशय कोणाकोणावरती की यात कोण आहे आता ह्याच्यामध्ये जसे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते त्याच्यामध्ये कौटिल्यक म्हणून एक नाव आलं होतं. बरं, तर ते कौटिल्यक आहे, जे स्क्रीनशॉट ज्याचे व्हायरल झाले ती व्यक्ती आहे. पण ते कौटिल्यक काय आयोगाचा कोणी संबंधित नाहीये, त्याला कोणीतरी संबंधातला आयोगाचे ह्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी असू शकतात, कारण की पेपर आयोगाचा, क्वेश्चन सगळे आयोगाचे. मग कौटिल्यक ना बाय कसं काय मिळाले? म्हणजे क्लासेस आयोगाचे अधिकारी, बरोबर ते, आणि त्यानंतर ज्यांनी पेपर सेट केला यांच्यामध्ये कुठेतरी इंटरनल लिंक्स आहेत. 100% लिंक. 100% लिंक्स आहेत. 100% लिंक. मला आणि आता काय केलं सर, आयोगाने री एक्झाम दिली, विद्यार्थ्यात थोडा आनंद आहे, पण घाई गडबडीमध्ये ही परीक्षा घेऊ नये, कारण की हे सगळे आरोपी पहिले अटक झाले पाहिजेत आणि त्यांना जेल झाली पाहिजे, FIR झाला पाहिजे आणि नंतरच परीक्षा झाली पाहिजे. नाही तर काय होईल, गडबडीमध्ये हे प्रकरण री एक्झामच्या नावाखाली दाबल्या गेलं नाही पाहिजे, असं विद्यार्थ्याची मागणी आहे की गडबडीत प्रकरण दाबू नये. गडबडीत प्रकरण आता दाबू नये री एक्झामच्या नावाखाली. दाबू नये. काय झालं मित्रा? काय रोज पेपर फुटतायत. म्हणजे महाराष्ट्रात TETचा पेपर फुटतो, पोलीस भरतीचा पेपर फुटतो, MPSCचा फुटतो, नीटचा फुटतो. म्हणजे डॉक्टर व्हायचंय घोटाळे करा, शिक्षक व्हायचंय घोटाळे करा, PMCचा इंजिनियर व्हायचंय घोटाळे करा. म्हणजे महाराष्ट्राचं नाव आता पेपर फुटी राष्ट्र ठेवायचं का? म्हणजे की काही देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आता पेपर फुटीची दिशा देतोय का? 1 महिन्याखाली तुम्ही मान्य सुद्धा करत नव्हता की पेपर फुटलाय म्हणून, तुम्ही उलट जे बोलताय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची भाषा करत होता. राहुल गांधी बोलले म्हणून आता तुमचे हातभर फाटले ना, आता कमीत कमी तुम्ही मान्य केलंय. पण फक्त मान्य करून चालणार नाही. चोरी झाली हे मान्य झालंय, पण त्याच्या चोरीमध्ये कोण कोण सामील आहेत, मग चौकीदार ही चोर आहे का, पेपर चौकीदाराचं सामील आहे का, हे बाहेर येणं गरजेचं. आता तुम्ही पाहू शकता की 10 वर्षानंतर परीक्षा झाली आहे, म्हणजे 10 वर्ष जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्या आयुष्याचा तर तुम्ही खेळखंडोबा मांडलेला आहे ना. आणि ह्याची जर प्रामाणिक चौकशी व्हायची असेल तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी होऊन CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे, कारण की MPSC संविधानिक संस्था आहे. जर संविधानिक संस्थेमध्येच पेपर फुटत असतील तर मग हे चाललंय काय? म्हणजे हे किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे लाजिरवाणी आहे का, तिथे आहेच, पण इंटरेस्टिंग बघा किती. ते नीटचं पेपर कुठं तिकडं कोटा हरियाणा वगैरे त्या वरच्या बाजूला फुटला, तिथून ते कळलं एक एक लिंक लागत गेल्या, मग कळलं की पेपर सेट पुण्यात झाला, कुठला पुण्यात, डिस्ट्रीब्यूट पुण्यातून झाला. म्हणजे इतक्या नेक्स्ट लेवलला लिंक्स लागतात ना. म्हणजे मी तेच म्हटलं इंटरेस्टिंग आणि लाजिरवाणीच गोष्ट ही. ठीक आहे, मला तुझ्याकडे याच्यासाठी आता परत यायचंय. मग अशी म्हटलं की आता बाबा काय आज कॉलर टाईट असेल तुमची, नाही ठीक आहे. नाही, मूळ मुद्दा यातला असा आहे की लिंक्स आहेत हे आता क्लिअर होतं. तुला अजूनही आयोगावरती किंवा म्हणजे या सिस्टीमवरती असा विश्वास आहे की ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्स एक्सपोज होतील आणि हे सगळ्याची तटस्थ चौकशी होईल? नाही, कारण मी स्वतः 30 ते 40 जणांचे आरोप करत नाही, मी पुरावे स्वतः दिलेले आहेत. 30 ते 40 जणांचे पुरावे दिलेत. यांनी त्यांची चौकशी केली नाही. जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट द्या, त्यांचे CDR आम्हाला द्या, कारण ही खूप मोठं रॅकेट आहे. हे एक जणाकडे क्वेश्चन पेपर मिळालेलाच नाहीये. मी स्वतः 30 ते 40 जणांचे पुरावे दिलेत आणि जर त्याच्यावर काय कार्यवाही केली त्यांनी एकदा जग जाहीर करावं, रिपोर्ट समोर आणावा, म्हणजे की आम्ही दिलेले पुरावे खोटे आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं.
आणि तसं नसेल तर मी तुमच्या आज मुंबई तकच्या माध्यमातून मी तुम्हाला पुरावे देतो. तुम्ही डायरेक्ट आयोगाला विचारायचे, हे सीआयडीला विचारायचे, हे पुरावे तुमच्याकडे ऋषिकेश गांगर्डेने दिले, तुम्ही याच्यावर काय कार्यवाही केली, आपण सगळ्यांसमोर उपलब्ध करून देऊ. जर येत्या काही दिवसात एमपीएससी आयोगाने सीआयडीने रिपोर्ट जाहीर नाही केले तर. ठीक आहे, चला थँक्यू. असंच लढत राहा आणि अभ्यास करत राहा. शेवटी अधिकारी व्हायला लागेल ना तुम्हाला पण. मित्रा कुठलाच तू? मी बीडचा आहे प्रॉपर. बीडचा आहे का तुला? मला पुण्यात कोणतरी बीडचा माणूस भेटतोच बरं या ना त्या कारणाने. भेटणार सर, एमपीएससी करायला बीडचेच पोरं जास्त आहे. बीडची बरं असतात का? बरं, काय घरी काय लावलं आता? शेतकरी घरचे काय हा करतात? शेतकरी. किती जमीन आहे तुला? मला 2.5 एकर जमीन. 2.5 एकर आहे. आणि काय लावलं आता? आता काही नाही, थोडंफार ऊस आहे, बाकी सोयाबीन, बाकी हा? काही नाही. पैसे निघतात का शेतीतून? थोडेफार थोडेफार. मग पुण्यात खर्च कसा भागवतो? जॉब केलता सर मी. जॉब केला? जॉब करून ही एक्झाम तू दिली होतीस का? दिली. ओके, ही दिली होतीस तू? हा, 2 वर्ष अभ्यास करून दिली होतीस? 2 वर्ष अभ्यास करून दिले होते. मग फायनली आता काय करायचं? परत करायचं का अभ्यास? परत करावाच लागणार ना अभ्यास. हा? करावा लागणार. सगळ्याची गंमत काय माहिती का? ठीक आहे, मराठवाड्यातून पोरं आली ते करतात सगळे. आता मला हे असं खरंच वाटलं लागलंय की ह्याच्या आई बापाच्या खिशात पैसे असते ना तर कदाचित तो पेपर विकत तरी घेऊ शकला असता आणि अधिकारी झाला असता. घेतला असता का? 50 लाख नसतं त्यांनी सांगावं, लय लाव ठेवावा त्याचा. हा 2.5 एकर जमीन विकून घेतला असता पेपर सर. हा. आणि एकदा अधिकारी झाले की मग काय, मग ती 2.5ची 5 एकर. तसं नाही, एक जे घडलं ना त्याच्यावर नाही नाही, वाईट आहे, जोक सपाट. पण ही गोष्ट अगदी खरी आहे की हे मला पण आता वाटू लागलं की म्हणजे पैसे देऊनच जर गोष्टी सेट करायच्या आणि तयाच करायच्या, ज्यांच्याकडे पैसे तेच होतील ना. मग कशाला पोरं अभ्यास करतात? मग कशाला नीटसाठी 20 लाख पोरं इथं बसतात अभ्यासाला? हा. आणि ते एमपीएससीचे अध्यक्ष जे आहेत हा. ते जिम्मेदारीनं व्हिडिओ पण बनवत नाहीत. ते काय बोलले की 5 ते 10 वर्ष पुढील पेपर होणार नाहीये. आता ही कंडक्टिंग एजन्सी आहे की तुम्ही आकृतीबंध तिथं बसून लिहिताय हे मला माहित नाही. वाटणार तुला तो विषय, स्वाभाविक आहे. खरं आता परत अभ्यास करायला लागेल. पुढची तारीख आली का नाही आली? आता नाही आले. नाही आली ना? नाही आली. ताई तुम्ही कुठला आहात? मी ठाण्याची आहे. ठाण्याची आहे. पुण्यात किती दिवसापासून आहात? मी 3 वर्षापासून पुण्यामध्ये आहे. आणि ह्या एक्झामला तुम्ही बसला होता का? हा, मी एक्झाम दिली आहे. म्हणजे फूड अँड ड्रगच्या निरीक्षकासाठी हा ती तुम्ही दिली? हा दिली. किती तास अभ्यास केला? 7-8 तास करत होते. 7-8 तास करत होते. बरोबर. पण मग कारण मी तुम्हाला- आधी जॉब करत होते. हे एक्झामचं 10 वर्षानंतर नोटिफिकेशन आलं हा. म्हणून मी जॉबला रिझाईन करून इकडे आली. कारण अरे बापरे. हा, कारण आमच्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये ही सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल पोस्ट आहे. हा. आणि आपल्या जगामध्ये हा. भारताची फार्मसी ही 1 नंबरला आहे. जवळजवळ 200+ देशांमध्ये आपले जेनेरिक मेडिसिन जात आहेत. तर ही फक्त एक्झामच्या ट्रान्सपरन्सीवर क्वेश्चन नाहीये, तर पूर्ण आपली हेल्थ केअर इंडस्ट्री आणि प्लस आपला इकॉनॉमिकल बजेट पण हलवू शकतो ह्या गोष्टींमुळे. सो ह्याचं पूर्ण ऑल ओव्हर आपली जेवढी पण इंडियाची पॉप्युलेशन आहे 146 समथिंग आणि महाराष्ट्राची, त्या सगळ्यांवर इफेक्ट पडतो डिरेक्टली इनडिरेक्टली. सो ही ट्रान्सपरंट एक्झाम झाली पाहिजे नेक्स्ट टाइम. सो तुम्हाला जेव्हा कळलं की पेपर फुटलाय त्यावेळी काय वाटलं? तेव्हा खूप फ्रस्ट्रेटेड फील होत होतं. नातेवाईकांना काय आन्सर द्यायचे, पॅरेंट्सला काय आन्सर द्यायचे, कारण ऑलरेडी खूप प्रेशर असतं. बरोबर. खूप जास्त वर्ष आणि ही ऑलरेडी 10 वर्षातून एक्झाम आली होती. तर मग खूप मेंटल ट्रॉमातून जात होतो. आणि आन्सर आणि रिटर्न घरी कसं जायचं, काय आन्सर द्यायचे घरच्यांना. सो खूप जास्त टेन्शन होतं. आता काय परत अभ्यास? हा, आता पुन्हा अभ्यास करायची तर खूप इच्छा आहे. पण मग भीती वाटते की पुन्हा जर ट्रान्सपरंट एक्झाम नाही झाली तर याचे परिणाम खूप हे होतील. कारण पुढे फ्युचरचं काय अनसर्टिनिटी खूप आहे. अनसर्टनिटी आहे, अगदी खरं. हा, काय बोलतो पटकन? आणि सर याचं असं आहे, सध्या महाराष्ट्राला रिक्वायर्ड ड्रग इन्स्पेक्टर हे 800 लोक आहेत. बरोबर. सध्या कार्यरत हे जर ऍड सोडली हा. तर 35 लोक सध्या कार्यरत आहेत. बापरे. म्हणजे एवढी तफावत आहे यांच्या वेकन्सी मॅट्रिक्स मध्ये की सध्या 800 लोकांची रिक्वायरमेंट आहे आणि हे 35 फक्त सध्या वेकन्सी फिलअप झालेल्या आहेत. त्याच्यानुसार हे काढत पण नाही आहे वेकन्सी. एफडीए डिपार्टमेंटला पण काही पडलेलं नाहीये आमचं असं. आणि एवढं करून जर 10 वर्षाने जागा निघत असतील, त्याचाही पेपर फुटत असेल, आयोगाचं पुन्हा एकदा मला त्यानिमित्ताने काय अभिनंदन करावं लागेल. बघत राहा मुंबईतच.